आणि आता आपली प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा पण झाली. तर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुम्हाला भुयारी मार्गाचा किंवा वैद्यकीय पुलाचा काय मार्ग सांगितलं तुम्हाला? काल दाभडे येथे जो अपघात झालेला आहे 27 जानेवारी रोजी संध्याकाळी अपघात झाला आणि अपघातामध्ये आमच्या दाभडे येथील महिला कलावतीबाई तारडे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. आणि मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाची दिशा या ठिकाणी केली आणि या ठिकाणी रितसर आम्ही अर्धापूर येथील तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा केली, त्यांना भेट दिला. आज आंदोलन होतं पण त्यांनी आम्हाला आंदोलन मागे घेण्यास लावलं आणि त्यांनी असं लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की ह्या ठिकाणी आम्ही भुयारी मार्ग किंवा तत्सम काहीतरी उपाययोजना करू जेणेकरून की भविष्यामध्ये पुढे होणारे जे अपघात आहेत ते टाळले जातील. पण हा शब्द जो दिलेला आहे तो त्यांनी पाळावा अशी आमची सगळी गावकऱ्यांची विनंती आहे. आणखी दुसरा मार्ग या ठिकाणी जो रस्ता आहे, या ठिकाणी रस्ता जो करण्यात आलेला आहे दाभड, बामणी आणि सेलगाव या तिन्ही गावासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. आणि जे दाभडचे लोक आहेत त्यांचे बामणी आणि सेलगाव या शिवारामध्ये शेती आहेत, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत, या ठिकाणी तसेच एक तीर्थक्षेत्र आहे, बावरीनगर आहे, या ठिकाणी भाविक ये जा करत असतात. पण येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे 4 रस्ते आम्हाला ओलांडावं लागत आहेत. म्हातारे कोतारे शेतामध्ये जावं लागत, माल आणावा लागतो, पण रस्ता नसल्यामुळे आज रस्त्यावरून ये जा करावी लागत आहेत. आणि भरधाव येणारी वाहने जी आहेत या ठिकाणी टक्कर मारून अपघात होत आहेत. आज या ठिकाणी रात्री एक अपघात झालेला आहे आणि अशाच प्रकारचे अपघात जे आहेत मागे पण 4-5 अपघात झालेले आहेत. आज या अशी अपघाताची संख्या जर बघितली 10 अपघात झालेले आहेत आणि मृत्यूची संख्या पण 10च्या वर असेल. तर ही जे अपघात आहेत होत आहेत, हे जे मृत्यू आहेत याचा कारणीभूत फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे आणि यांच्या घोडचुकीमुळे हलगर्जीपणामुळे हे सर्व अपघात होत आहेत. आणि त्याचमुळे आमची अशी विनंती आहे की संबंधित यंत्रणेवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला पाहिजेत आणि गुन्हे दाखल करून एवढे थांबले नाही पाहिजे तर जे अपघातग्रस्त आहेत त्यांना तात्काळ जे आर्थिक सहाय्य सुद्धा मिळालं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे.